नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 11च्या बुलेटिनमध्ये काही सविस्तर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात आपण युद्धासंदर्भातल्या बातम्यांनी करूया. इराण आणि इस्रायल युद्धासंदर्भात मोठी बातमी समोर येते आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केलाय. अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलाय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. इराणच्या फोर्दो, नंताज आणि इस्फहान आणि या आण्विक तळांवर हल्ला केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. या घडीची महत्त्वाची बातमी, युद्धामध्ये अमेरिकेची सुद्धा एंट्री झालेली आहे. अमेरिकेनं युद्धात एंट्री घेतली आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे. इराणचे जे आण्विक तळ आहेत तिथं हल्ला करण्यात आलेला आहे. अत्यंत मोठी या घडीची बातमी आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. फोर्दो, नंताज, इस्फहान अशा आण्विक तळांवर हल्ला करण्यात आलाय अशी ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, नंताज अणुऊर्जा प्रकल्प, फोर्दो अणुप्रकल्प आणि इस्फहान हा अणुप्रकल्प जिथं अमेरिकेनं हल्ला केलेला आहे. इराणवर हा अमेरिकेनं हल्ला केलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय की आम्ही अणुप्रकल्प जे आहेत त्या तळांवर हल्ला केलेला आहे. ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की इराणच्या अणुप्रकल्पांवर आम्ही हल्ला केलेला आहे. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ही 3 दृश्य आपण बघतोय. इराणमधले 3 अणुप्रकल्प, एक तर नंताज हा अणुप्रकल्प, दुसरा फोर्दो हा अणुप्रकल्प आणि इस्फहान हा अणुप्रकल्प जिथं अमेरिकेनं हल्ले केलेले आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून केलेला आहे. इराण आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू होतं. अमेरिकेकडून इराणला इशारा देण्यात आलेला होता की आत्ताच्या आत्ता हे युद्ध थांबवा, हे हल्ले थांबवा. काही अधिक माहिती आपण या सगळ्या संदर्भातली बघूया. अमेरिकेचे B-2 हे विमान बॅट सारखं आहे. शेपूट नसलेलं अत्याधुनिक असं लढाऊ विमान आहे. B-2 हे एक स्टिल्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधू शकत नाही असं ते विमान आहे. अमेरिकेकडे 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत. बॅट सारखं दिसणारं असं हे विमान आहे आणि ते रडारवर दिसत नाही. जरी ते दुसऱ्या देशाच्या टेरिटरीत गेलं तरी ते रडारवर दिसत नाही. अमेरिकेनं इतर कोणत्याही देशाला एकही B-2 बॉम्बर विमान विकलेलं नाही. त्यामुळे फक्त अमेरिकेकडे हे B-2 बॉम्बर विमान आहे. B-2 विमान हे घातक MOPB बॉम्ब डागू शकतं. बंकर बस्टर बॉम्बचा जमीन भेदत स्फोट झाल्यानंतर मोठी हानी होते. जवळपास 13,600 किलोग्रॅम वजन असलेला हा बॉम्ब आहे. जमिनीखालील बंकर टनेल याला लक्ष्य भेदण्याकरता, याला लक्ष्य करण्याकरता तो बॉम्ब बनवण्यात आलेला आहे. जमिनीखाली 200 फूट जरी बंकर असला किंवा टनेल असला तरी तो भेदण्याची क्षमता या बॉम्बरमध्ये आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे. अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात आलेला आहे. 3 अणुप्रकल्प आहेत इराणमध्ये, त्यावर हल्ला करण्यात आलाय असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आणि त्याच्या पाठोपाठ अमेरिकेकडे असलेल्या फायटर विमानांविषयी, बॉम्बर विमानांविषयी आपण जाणून घेतोय. B-2 हे बॉम्बर विमान आहे ज्याच्याविषयी आपण जाणून घेतो आहोत. अत्यंत अत्याधुनिक असं हे B-2 बॉम्बर विमान आहे जे फक्त अमेरिकेकडे आहे. आम्ही इराणच्या फोर्दो, नंताज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर यशस्वी हल्ला केलेला आहे. सगळी विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. इराणच्या फोर्दोवर स्फोटांचा संपूर्ण मारा करण्यात आलाय. पेलोडचा मारा करण्यात आलाय. सगळी विमानं सुरक्षितपणे घरी परतत आहेत. अमेरिकेच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट आहे जे आत्ता मी आपल्याला वाचून दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय ते आपण बघितलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे म्हटलंय
की अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेले आहेत. हे हल्ले फोर्दो, नंताज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर झालेले आहेत. सगळी विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. म्हणजे म्हणजे इराणकडून अमेरिकेकडे येणारा जो परतीचा मार्ग आहे तर इराणच्या हद्दीबाहेर ती विमानं आलेली आहेत असं सांगण्यात आलंय. इराणच्या फोर्दोवर स्फोटांचा संपूर्ण पेलोडचा मारा करण्यात आलाय असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. आता सगळी विमानं सुरक्षितपणे घरी परततायत आणि अमेरिकेच्या सैन्याचं अभिनंदन असंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेनं इराणकरता सगळ्यात महत्त्वाचं तळ असलेल्या फोर्दोला लक्ष्य केलेलं आहे. फोर्दो अणुकेंद्र हे इराणकरता सगळ्यात महत्त्वाचं तळ होतं. इराणचं फोर्दो अणुकेंद्र उद्ध्वस्त करण्यात आलंय असा अमेरिकेनं दावा केलाय. इराणचं सगळ्यात महत्त्वाचं हे अणुकेंद्र होतं फोर्दो. जमिनीपासून 80 मीटर म्हणजेच 262 फूट खोल होतं. राजधानी तेहरानपासून 100 किलोमीटर अंतरावर संपूर्ण परिसर पर्वतरांगांनी व्यापलेला आहे आणि या ठिकाणी हल्ला करणं सोपं नव्हतं. पण अमेरिकेकडून या ठिकाणावर यशस्वी हल्ला करण्यात आलाय. निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांच्याशी आपण बोलणार आहोत. सुनील सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या संवादामध्ये. सुनील सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगाल, हे जे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे त्याच्याविषयीची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू होतं पण अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे. हो, तुमचं म्हणणं बिलकुल ठीक आहे की आज जी प्रथम बातमी मी सकाळी ऐकली आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये देखील वाचलं तर मला देखील एकदम थोडंसं वेगळं वाटलं. कारण अजूनही ते पेटलेलं आहे युद्ध, पण युद्धामध्ये एकदम अमेरिकेचा जो शिरकाव झाला या क्षणाला मला वाटलं काही वेळाने होईल जर ते थांबण्यात आलं नाही किंवा त्यांच्याकडून शांततेचा प्रस्ताव आला नसता तर. पण अचानक यांनी केलं याचा अर्थ त्यांचं जे गुप्त हेर संघटना अमेरिकेची त्यांना त्याच्यातून असं काहीतरी बरंच कळलेलं आहे की ते तिथली जी शस्त्र आहे किंवा त्याची जी सामग्री आहे किंवा त्याला वापरणारे जे इक्विपमेंट आहे, त्याला लागणारी जी मशिनरी असते बरंचसं ते एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत जात असतील असं माझं आकलन आहे त्याच्यावरती. आणि ते होऊ न देणं, कारण ते झालं तर अजून दुसऱ्या ठिकाणी त्याचा काही ते वापर करून त्यांची जी शस्त्र आहे त्याला बळकटी करण्यासाठी ते प्रयत्न करतील, म्हणून त्यांनी त्वरित हा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेण्यामागे हेच होतं की अल्टिमेटली त्यांचे जे 2 मुख्य उद्देश आहे, लक्षात ठेवा, त्यांचे जे 2 मुख्य उद्देश आहे की एक तर आहे की इराण जो आता एक शेवटचाच असा देश उरलेला आहे जो अमेरिकेला विरोध करतो मध्य एशियामध्ये, बाकी तेवढा विरोध करत नाही. आणि दुसरं असं आहे की इराण त्यांचा जो अणु प्रकल्प आहे, त्यांचं जे धोरण आहे, त्यांचं जे विजन आहे आपल्या न्यूक्लिअर बॉम्बवर ते सातत्याने गाठण्याचा प्रयत्न करतात. तर या 2 उद्देशांना गाठण्यासाठी अमेरिकेला वाटलं की इस्रायल जो जी मालमत्ता आहे, इस्रायल जो जे सैन्य दल आहे, इस्रायल जे शस्त्र आहे ते अपुरे पडतील, तर म्हणून हीच वेळ गाठा आणि त्याच वेळेस फोर्डो, नतांज या ठिकाणी काहीतरी हमले करायचं म्हणून यांनी हा रात्री म्हणा किंवा मध्यरात्री अजून वेळ पूर्ण क्लॅरिफिकेशन नाही झालं, वरची बातमी आली म्हणून त्यांनी तो हमला केला. आणि जेणेकरून आहे ना एका प्रकारची दहशत फैलवली आहे इराणच्या नेतृत्वामध्ये की अरे भाई अजूनही काही जास्ती होऊ शकतं, म्हणून त्यांनी केला असणार. आणि स्वतः राष्ट्राध्यक्षांनी जर हे ट्विट केलं तर त्याच्यामध्ये सत्य असायला. पण आपल्याला एक थोडं लक्षात ठेवायला पाहिजे, आपले जे ट्रम्प महाराज आहेत ते कधी या बाजूने बोलतात कधी त्या बाजूने बोलतात. आपल्याला याचं अजून थोडं आकलन होणं गरजेचं आहे. बरोबर सर, म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, कारण ट्रम्प हे कधी असं बोलतात कधी तसं बोलतात, त्यामुळे त्यांच्या या ट्विटकडे कसं बघायचं हाच मुद्दा होता. सुनील सर, यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जसं तुम्ही अणुप्रकल्पांचा उल्लेख केलात की 3 महत्त्वाच्या अणुप्रकल्पांवरच हल्ले झालेले आहेत. जेव्हा अणुप्रकल्पांवर हल्ले केले जातात एका देशाकडून दुसऱ्या देशाच्या अणुप्रकल्पांवर, तेव्हा किती मोठं नुकसान झालेलं असू शकतं आणि किती वेळांमध्ये याची पुष्टी इराणकडून होऊ शकते? कुठल्याही अणुप्रकल्पावर हमला करणं, आता काही काही गोष्टी आम्ही याच्यामध्ये सांगणं थोडंसं वेगळं वाटतं भारताची भूमिका म्हणून, पण कुठल्याही अणुप्रकल्पावर हल्ला करणं ही सोपी गोष्ट नसते. कारण तो देश त्याची अत्यंत बारकाईने निगराईने काळजी घेत असतो, कारण त्याच्यावरती एक जागेचं असतं, भौगोलिक परिस्थिती असते आणि त्याच्यामध्ये लागणारा निधी, ती बजेट इन्व्हॉल्वमेंट जे असतं याच्यामध्ये तो भयंकर असतं. त्याच्यामुळे अशा ठिकाणी होणं ते धोक्याची घंटी आहे इराणसाठी.
आणि त्याचा तो इमिजिएटली त्याला मान्य नाही करणार असं मला वाटतं. कारण ते केलं तर त्यांची जी भूमिका आहे सध्या मध्य एशियामधली ती खचू शकते. कारण बाकीचे जे 3 देश आहेत, बाकीचे जे 3 आहे हिजबुल्ला, हुती आणि हमास वगैरे, तर त्यांच्या नेतृत्वामध्ये बदल होईल. जर यांनी कबूल केलं की अरे भाई आमच्यावरच हमला झालाय म्हणून आहे ना आपल्याला थोडं थांबावं लागेल. पण बरोबर. काही प्रकरणात ते कबूल करतील, काही प्रकरणात. पूर्णपणे कधी करणार नाही हे देश. कारण त्यांना माहित आहे त्याचा परिणाम बराचसा होऊ शकतो आणि त्याच्या जर हो, हमला झाला तर त्यांचं सत्ता पालटही लागू शकतं किंवा त्यांचे जे धार्मिक नेते आता अगदी. जे लाईनमध्ये बसले आहेत याची जागा घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी वरचढ होईल. म्हणून जर प्रेझेंट जे एक्झिस्टिंग नेतृत्व आहे, सध्याचं जे नेतृत्व आहे इराणचं, ते पाऊल सांभाळून कबुली देतील याची असं मला वाटतंय आणि ते बिलकुल खरंही राहील. सुनील सर, एकच फक्त प्रश्न होता इथे की B2 बॉम्बर विमान जे अमेरिकेचं ते फक्त अमेरिकेकडे आहे, त्यांनी ते कुणाला विकलेलं नाही आणि त्या माध्यमातून हल्ला झालेला आहे. फोर्दो हे जे हा जो अणुप्रकल्प होता इराणचा, तुम्ही जसं म्हणालात एक्झॅक्टली तसंच की सगळ्या शिखरांनी वेढलेलं असं आणि 262 फूट खोल अशा प्रकारे हा प्रकल्प खरं तर केला गेला होता, पण तिथे सुद्धा बॉम्ब हल्ला झालाय असा दावा ट्रम्प करतायत. काय सांगाल? हो, बरोबर आहे. आता अशा प्रकारचा जो हमला झालेला आहे जमिनीखाली जवळजवळ 200 ते 250 फुटापर्यंत, तर हे एक आगळं वेगळं उदाहरण आहे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आणि मागच्या 30-40 वर्षाचा तुम्ही काल घेतला तर. कारण इतकं खाली जाण्याची क्षमता सध्या तरी कुठल्या देशात नव्हती आणि नाही आहे. पण हे जे कबूल करतात आहे की आमचा जो बंकर बस्टर बॉम्ब जो आहे त्यांचा JBOच्या तर तो जो मारा करतात आहे त्याचा, तर त्याची जी क्षमता आहे त्याचं आहे ना अजूनही पूर्ण जगामध्ये सगळ्या ठिकाणी विश्वामध्ये टेस्टिंग झालं नाही. पण त्याचं टेस्टिंग कुठे करणार? त्याचं टेस्टिंग कुठल्या ना कुठल्या युद्धामध्ये ऍक्च्युअली इन लॅब म्हणतो आपण, जसं स्कूटरचं कारचं करतो त्याप्रमाणे इन वॉर त्याचं टेस्टिंग करण्यासाठी यांनी हे केलं. आणि हे जे क्लेम करतात आहे, दावा करतात आहे की 250 फुटापर्यंत, तर ते थोडंसं माझ्या दृष्टीने, कारण मी देखील त्याच विभागातला असल्यामुळे कुठे जे बॉम्ब टाकतात किंवा जमिनीखाली करतात किंवा विस्फोटक लावतात किंवा बरोबर. खालून त्याला उडवतात, या गोष्टीसाठी इतकं खाली जाणं इतकं सोपं नाही. आणि दुसरी अजून एक महत्वाची बाब म्हणजे हा जो बॉम्ब आहे इतका मोठा आहे, 13,000 13,500 किलोचा, हो, तर ते जे पेलोड आहे कोण घेऊन जाणार? आणि ते पेलोड घेण्यासाठी यांचा जो B2 बॉम्बर आहे त्या B2 बॉम्बर मध्ये मोजकेच आहे. आणि सध्या त्यांचं विमान कुठून गेलं, मला तर वाटतं दिगो गार्शियाकडूनच गेलं असणार. कारण दिगो गार्शिया अजून खाली आहे, श्रीलंकाच्या खाली. तुम्ही जर थोड्या नकाशामध्ये पाहाल तर अजून बरोबर. साऊथ मध्ये जाल तर तिथून त्यांना 3,200 किलोमीटर अंतर येतं असं सांगण्यात आलेलं आहे. तर हां, त्या अंतरावर तोपर्यंत जाण्यासाठी हेच एक विमान आहे जे केपेबल आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. बरोबर. तर त्याच्यात त्यांनी घेऊन गेलं असणार. फक्त मला थोडंसं अजूनही अभ्यास करावा लागणार आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना, कारण एकदम त्वरित त्याच्यावरती विधान करणं, कारण जोपर्यंत 200-250 फूट माइंड यू, आणि तिथली जी जमीन आहे त्या भागामधल्या डोंगराळ प्रदेशामध्ये ती एकदम कच्ची जमीन नाही आहे, काळी माती नाही आपली, ती थोडी खडकाळ जमीन त्या बरोबर. अंदाज आहे. तर त्याच्यामध्ये इतकं खाली जाणं, तर तो एक दावा आहे. पण आता अध्यक्ष म्हणतात, राष्ट्राध्यक्ष म्हणतात की आम्ही हे केलेलं आहे, अचीव्ह केलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे आधी बघावं तात्पुरतं ते लागेल. मानावं नक्की, नक्की. आणि ते थोडंसं तात्पुरतं आपल्याला मानावं लागेल. पण हो, जोपर्यंत इराणकडून त्याचा पुरावा किंवा त्याची ग्वाही नाही तोपर्यंत आपल्याला हा जो विषय आहे हा दोन्ही 50-50% म्हणजे एकदम आपण त्यांना घ्यावा झुकतं लागेल. माप नाही नक्की देऊ शकत. सुनील सर, तुम्ही खूपच चांगलं मार्गदर्शन करताय आणि सोप्या भाषेत सगळ्यांना समजावून सांगताय. तुमच्याशी अधिक संवाद साधायचा आहे. 2 बातम्या फक्त आपण बघूया. याच युद्धजन्य परिस्थिती संदर्भातल्या बातम्या आहेत. इराणकडून अमेरिकेवर मिसाईल हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे. खोमेनींच्या सल्लागाराकडून अमेरिकेला इशारा दिला गेलाय. अमेरिकन सैन्यावर मिसाईल हल्ला करण्याचा दावा करण्यात आलेला आहे. आताही अमेरिकेनं हल्ला केला, ट्रम्प यांनी ट्विट केलं. अणु प्रकल्पांवर हल्ला झाला अशी माहिती मिळाली. त्या पाठोपाठ आता इराणकडून सुद्धा अमेरिकेवर मिसाईल हल्ला केला जाईल अशी धमकी दिली गेलेली आहे. खोमेनींच्या सल्लागाराकडून अमेरिकेला हा इशारा दिला गेलाय आणि अमेरिकन सैन्यावर मिसाईल हल्ला करण्याचा दावा करण्यात आलेला आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणनंही प्रत्युत्तर देण्याची धमकी दिलेली आहे. इराणच्या निशाण्यावर आता अमेरिकेला समर्थन देणाऱ्या देशांचा सुद्धा म्हणजे देश सुद्धा असतील. लक्ष त्यांचं अमेरिकेला समर्थन करणारे देश सुद्धा असतील. या देशांमध्ये असलेले अमेरिकेचे सैन्य तळ इराणच्या निशाण्यावर आहेत. तर इराणला समर्थन देणाऱ्या येमेनमधील हौथी बंडखोरांनी सुद्धा हल्ल्याचा इशारा दिलेला आहे. नेमके पश्चिम आशियात कुठे कुठे अमेरिकेचे तळ आहेत ते सुद्धा एकदा आपण बघूया.
तर अमेरिकेचे कुठे कुठे तळ आहेत तर इजिप्तमध्ये रेड सी जवळ सैन्य तळ आहे, सौदी अरेबियामध्ये एअर डिफेन्स आणि लढाऊ विमानांचा अमेरिकेचा तळ आहे पश्चिम आशियामधला, ओमानमध्ये हिंदी महासागरातील नौदल तळ आहे, UAE अल दफरा जवळ लढाऊ विमानांचा तळ आहे, कतारमध्ये अल उदीद मध्ये सगळ्यात मोठा लढाऊ विमानांचा तळ आहे, बहरीनमध्ये अमेरिकेचा 5वा सगळ्यात मोठा नौदलाचा तळ आहे, कुवेतमध्ये रणगाडी आणि इतर सैन्य सामग्रीचा अमेरिकेचा तळ आहे, इराकमध्ये आर्मीचा तळ आहे, सिरियामध्ये आयसिस विरोधात लढण्याकरता स्पेशल फोर्सेस तैनात करण्यात आल्यात अमेरिकेकडून, यापैकी कुठेही इराण हल्ला करू शकतं असा इशारा देण्यात आलेला आहे. परत एकदा आपण या सगळ्या संदर्भात आपल्याबरोबर जे मान्यवर जोडले गेलेले आहेत सुनील सर त्यांच्याशी आपण बोलूया. सुनील सर, आपण बघितलं आता तर इराणनं सुद्धा इशारा दिलेला आहे की आम्ही मिसाईल डागू, पण मग यावर तुमची प्रतिक्रिया काय? कारण एका बाजूला अमेरिकेनं तर इराणच्या अणुप्रकल्पांवरच हल्ला केल्याचा दावा केलाय, मग दुसरीकडे अशा वेगवेगळ्या अमेरिकेच्या तळांवर इराण हल्ला करू शकतं का? इराणकडे ही कॅपॅसिटी आहे की थेट अमेरिकेवर हल्ला करणं? इराण यावेळेस घाबरलेला देश आहे थोडासा, पण त्यांचं जे नेतृत्व आहे ते गंभीर रूप आणि त्यांचं जी स्टेडफास्टनेस आहे, म्हणजे की आम्ही सगळं काही करू शकतो हे दाखवण्यासाठी ते प्रयत्न करतील. आणि तो प्रयत्न, कारण त्यांना माहिती आहे आज मध्य एशियामध्ये जे बाकी सगळे देश आहेत, सौदी अरेबिया, इजिप्त, बहरीन, कुवेत या ठिकाणी, आणि अशा ठिकाणी तिथे त्यांना जास्ती वेळ नाही लागत, कारण ते सगळे आहे ना त्यांच्या माऱ्याच्या अंतरात आहे, त्यांच्या किलिंग झोन मध्ये येतात. म्हणून अशा 1-2 ठिकाणी छोटे मोठे, सौदी अरेबियावर नाही करणार, इराकमध्ये नाही करणार, पण बहरीन किंवा कुवेत जवळ वगैरे अशा ठिकाणी, आणि जे हुतीचे जे जवळचे बेसेस आहे जसं त्या बहरीनचा येऊ शकतो, तर त्या ठिकाणी एखाद दुक्का हमला करण्याचा ते प्रयत्न करू शकतील आणि ते करतीलही, कारण त्यांना ते दाखवायचं की आम्ही देखील प्रत्युत्तर देतोय. त्यांच्या जो मोठी क्षमता नाही आहे, पण त्यांच्या जो विमान आहेत, कारण त्यांनी मध्यंतरी इराण मधून इस्रायलमध्ये पर्यंत ते क्रॉस करून गेले आहेत आणि त्यांनी तिथे देखील त्यांच्या विमानामधून इस्रायलवरती हमले केले, त्यांच्या बिल्डिंग्सवर हमले केले, नुकसान केलेलं आहे, हॉस्पिटल वगैरे. तर त्याप्रमाणे हे त्यांच्या बेसेसवर करण्याचा प्रयत्न करतील. पण अमेरिकेचं जे कवच असतं अँटी एअर डिफेन्स ते स्ट्रॉंग असल्यामुळे ते आजूबाजूला हमले करू शकतात जवळपास, असं मला वाटतंय. आणि ते प्रयत्न करतील 1-2 दिवसात एखाद ठिकाणी. पण ही बातमी नुकतीच आलेली आहे ना, तर त्याचं अजून थोडं अनालिसिस करणं आपण याच्यावरती पाहायला पाहिजे आणि पाहूया. नक्की 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 सुनील सर, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. खूप छान मार्गदर्शन आपल्याकडनं झालं. धन्यवाद.